मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डग्याचं वजन कसं वाढवायचं हे पाहणार आहोत। तर भजनी ठेक्यामध्ये आपण जर डग्गा आकर्षकरित्या वाजवला तर तो भजनी ठेका अधिकच उत्तम वाटतो। तर त्यासाठी काही प्रॅक्टिसचे बोल आहेत ते मी सांगणार आहे। तर त्यातला पहिला बोल म्हणजे धा गे 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 धा गे। परत ऐका, पहिल्यांदा धागे आहे, नंतर दोनदा गे गे आहे आणि परत धागे आहे। म्हणजे संपूर्ण बोल कसा आहे, धा गे 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 धा गे। म्हणजे सगळ्या बोलाला डग्गा लागतो। धा गे 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 धा गे, धा गे 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 धा गे, धा गे 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 धा गे। थोड्या स्पीडनं पाहूया आपण। धा गे 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 धा गे, धा गे 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 धा गे, धा गे 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 धा गे। डग्याची प्रॅक्टिस करताना एक लक्षात ठेवायचं की आपल्या हातावर कुठलाही ताण येऊ नये, म्हणजे हात एकदम लूज असावा। धा गे गे गे, जेणेकरून मूवमेंट चांगल्या होतील। धा गे 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 धा गे, धा गे 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 धा गे, धा गे 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 धा गे, धा गे 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 धा गे। अजून थोड्या स्पीडनं। धा गे 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 धा गे, 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 धा गे 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 धा गे 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 धा गे, धा गे 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 धा गे, धा गे 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 धा गे, धा गे 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 धा गे। याचा नियमित सराव केला तर डग्याचं वजन वाढेल आणि स्पीड येईल डग्याला। अजून याचा भजनी ठेक्यात कसा वापर करायचा किंवा भजनी ठेक्यासोबत डग्गा कसा कंटिन्यूअस वाजवायचा हे पाहूया आपण। तर भजनी ठेका आहे धेन ना धेन देना धेन ना तेन तेना। सुरुवातीला आपण भजनी ठेका वाजवूया। धेन ना धेन देना धेन ना तेन तेना, धेन ना धेन देना धेन ना तेन तेना। आता याचा कालांगाचा जो पार्ट आहे त्याला धेन ना धेन देना धेगे ना तीन तीन, धेन ना धेन देना धेगे धागे, धिगी धागेन तीना, धिगी धागेन तीना। म्हणजे भजनी ठेका म्हणताना आपण डग्गा कंटिन्यूअस वाजवायचा। म्हणायचं कसा बघा, धेन ना धेन देना धेन ना तेन तेना, धेन ना धेन देना धेन ना तेन तेना, धेन ना धेन देना धेन ना तेन तेना। थोड्या कमी लिहित बघा। धेन ना धेन धेना आ, धेन ना तेन तेना आ। म्हणजे भजनी ठेक्याच्या प्रत्येक बोलाला आणि त्याच्या गॅपला डग्गा लावायचा आपल्याला। धेन ना धेन धी ना आ, धेन ना तेन ती ना आ। हे थोड्या स्पीडमध्ये। धेन ना धेन दे ना आ, धेन ना तेन ती ना, धेन ना धेन दे ना आ, धेन ना तेन ती ना आ। याचा सराव केला की थोड्या दिवसात स्पीड वाढवायची। धेन ना धेन दे ना आ, धेन ना तेन ते ना आ, धेन धेन दे ना आ, धेन ना तेन ते ना। नंतर मग तबल्या त्याला लावायचा। धेन धेन ना धेन दे ना आ, धेन ना तेन, धेन ना धेन दे ना आ, धेन ना तेन ते ना, धेन ना धेन धेन ना तेन ते ना, धेन ना धेन दे ना धेन ना तेन, धेन ना धेन दे ना धेन ना तेन ते ना, धेन ना धेन ना तेन ते ना, धेन ना धेन धेन ना धेन दे ना धेन ना तेन ते ना, धेन ना धेन ना तेन, धेन ना धेन दे ना धेन ना तेन ते। डग्याची प्रॅक्टिस करताना हळूहळू लय वाढवायची। म्हणजे नियमित आपण प्रॅक्टिस केली तर आपली लय थोडी थोडी वाढत जाईल। पण एकदा जर आपण लय वाढवायला गेलो
तर आपला डग्गा तसा जाणार नाही. त्यामुळे कमी लयीत डग्याचा रियाज करायचा. प्रत्येक बोलासोबत कंटिन्युअस डग्गा वाजवायचा. म्हणजे धिन ना धिन धी ना आ धिन ना धिन धी ना धिन ना धिन धी ना आ धिन ना धिन धी ना धिन ना धिन धी धिन ना धिन धी ना धिन ना धिन धी ना आ धिन ना धिन धी ना आ धिन धिन धी ना आ धिन ना. असा जर सराव केला तर डग्याच्या वजनात खूप इम्प्रूव्हमेंट होईल आणि डग्गा सहज वाजला जाईल. भजनी ठेका अतिशय गोड वाटेल जर कंटिन्यू डग्गा वाजला तर. डग्याचा जो उपयोग आहे तो पूर्ण भावना तबल्यामधल्या डग्यातून प्रगट होतात आणि तबल्यावर सगळं चंचल बोल वाजतात. तर आपल्याला डग्गा जसा ज्याला आपण म्हणतो घुमवता येईल तसा घुमवण्यासाठी आपल्या बोटांचा योग्य रियाज करणं आवश्यक आहे. तर या बोलाची नक्कीच तुमच्या डग्गा सुधारण्यामध्ये मदत होईल आणि नियमित रियाज करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.